ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमदार विनय कोरे आवाडे यांच्या तर आमदार आवाडे यड्रावकरांच्या निवासस्थानी 7 मे रोजी होणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा शुक्रवारी होणार असली तरी अद्याप या मतदारसंघामध्ये राजकीय संभ्रमावस्था कायम आहे। महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी राज्यातील सत्तेत महायुतीला पाठिंबा दिलेल्या आमदार प्रकाश आवाडे, डॉक्टर विनय कोरे आणि डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केली नसल्याने राजकीय संदर्भ अधिकच गडद होत चालले आहेत। दरम्यान अशातच बुधवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर पन्हाळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी इचलकरंजी येथील आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली। माजी खासदार कल्लापना आवाडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो असल्याचे कारण जरी कोरे यांनी दिले असले तरी आवाडे आणि कोरे यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत प्रदीर्घ चर्चा झाल्याचं समजतं। एकीकडे आमदार कोरे यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली तर दुसरीकडे त्याच दिवशी आमदार आवाडे यांनी मध्यरात्री जयसिंगपूरमध्ये माजी मंत्री श्रोचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी जाऊन गुप्त भेट घेतली। या दोन नेत्यांच्या मध्ये तब्बल 2 तास बंद दाराआड चर्चा झाली। आमदार प्रकाश आवाडे यांच्या या भेटीमुळे शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यासह मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे। राज्यातील सत्तेत महायुतीला पाठिंबा देण्यात आवाडे, कोरे आणि यड्रावकर या तिन्ही आमदारांची राजकीय भूमिका महत्त्वाची आहे। त्यामुळे ते आता कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी।